उपस्थित ताईंचे सुद्धा स्वागत या ठिकाणी होईल। मी माननीय परमेश्वर पाटील जाधव यांना विनंती करतो कृपया आपण ताईंचं आपण या ठिकाणी स्वागत करावं। चित्राताई लुंगारे यांचं। चित्राताई लुंगारे माजी नगराध्यक्ष स्वप्नील पाटील लुंगारे, डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे माजी नगराध्यक्ष चेतन भाऊ केंद्रे। परत आता नावं घ्यायचे डबडे सर तर मला सगळीकडे फिरून आणि मार्केट कमिटीचे सभापती आहेत संजयराव देशमुख, वर उपसभापती आहेत सुधाकरराव, सर्व शिवप्रेमी जनता, या महोत्सव समितीचे अध्यक्ष धनराज पाटील लुंगारे, आमचे परमेश्वरराव आणि त्यांचे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आता गुरुजीने संचलन करताना फार जोशपूर्ण संचलन केलं आणि ते म्हणाले की कंधारची जनता माझ्या पाठीमागे आहे आणि खालून आपण सगळेजण हसत होतात, त्याचा अर्थ आपण सगळ्यांनी समजून घ्यायचा। डॉक्टर साहेब मागच्या शिवजयंतीला एक बहीण स्टेजवर होती, या शिवजयंतीला वेगळी बहीण सोबत, आणि मागच्या शिवजयंतीच्या वेळेस लाईन लागली होती की छत्रपती शिवाजी महाराजांना हार कोण आणला, ते पाण्यावरचे बुडबुडे जागेवर बुडून गेले आणि मागच्या वेळेस जे लाईन लावून हार घालायला आले त्याच्यापैकी आज एकही जण इथं उपस्थित नाही, याची नोंद जरी तुम्ही घेतली तरी खूप। मी नेहमी सांगत होतो की जत्रेतले दुकानदार आणि कायमचा दुकानदार याच्याचा फरक जो असतो तो आहे, प्रताप पाटील सत्तेवर असेल, प्रताप पाटील सत्तेवर नसेल, पण कंधारमध्ये बोललेल्या कुठल्याही महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं येऊन त्यांना अभिवादन करणे आणि त्या महोत्सव समितीच्या लोकांना सहकार्य करणे ही भूमिका आमची निश्चितपणानं राहिलेली। आमच्या बाळू पाटलांनी प्रास्ताविकामध्ये उल्लेख केला, पण मी आज त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून परमेश्वर असतील, बाळू असतील, मराठा समाजासाठी काम करणाऱ्या सगळ्या संघटना असतील, त्यांची भूमिका होती की धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या स्मारकासाठी जागा मिळाली पाहिजे। आणि मी आपल्या उमरेचे मठाधिपती आदरणीय संत एकनाथ महाराजांना विनंती केली आणि महाराजांना सांगितलं की तुम्ही सांगाल त्या दिवशी मी येऊन जागा द्यायला तयार आहे, माझी कुठली अडचण नाही। छत्रपती संभाजी महाराज की जय, माता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर तो बाळगावर छत्रपती संभाजी महाराज की जय। म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या उमरेज मठाचे मठाधिपती श्री संत एकनाथ महाराज यांचे मी जाहीर आभार मानतो, या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आभार मानतो। आता 26 तारखेपासून त्यांच्याकडे कार्यक्रम असल्यामुळं मी या सगळ्या मंडळीशी चर्चा केली। त्यांचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर सर्वांची इच्छा होती की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी काम सुरू करता आलं पाहिजे, ही भावना होती। परंतु असं काही वेगळं समजण्याची गरज नाही, निश्चितपणानं ती जागा तुम्हाला मिळेल अशा पद्धतीचा आशावाद निश्चितपणाने व्यक्त करतो। बाळू पाटलाने प्रास्ताविक करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी बसला पाहिजे भूमिका घेतली। आम्ही उत्तमराव पाटलाकडे आता जेव्हा बसलो तेव्हा स्वप्नील पाटील तेच म्हणाले आणि माझ्या माहितीप्रमाणे स्वर्गीय भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या काळामध्ये किंवा त्या काळाहून अधिक त्या आता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं म्हणजे त्या ठिकाणी स्मारक निर्माण केलं आणि आता विविध ठिकाणी अश्वारूढ पुतळ्यावर स्मारक होत आहे। म्हणून आपल्या सर्वांशी चर्चा करून निश्चितपणे आता काही निवडणूक नाही, निवडणुकीची घोषणा नाही, त्याच्यामुळे आपण बसू आणि कंधार शहराला साजेल असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करण्यासाठी प्रयत्न करू एवढे या निमित्तानं सांगतो। आजची ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती
अतिशय उत्साहामध्ये आणि अतिशय शांततेमध्ये आपण सर्वांनी साजरी करावी अशी विनंती करतो. पोलीस प्रशासनाला आपलं पूर्ण सहकार्य असलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने देखील थोडंसं जयंती सुरू व्हायला वेळ लागला, त्याच्यामुळे आपणही थोडंसं वेळेचं बंधन न घालता यांना सहकार्य करावं. बाळू पाटील आणि परमेश्वर म्हणाले की जयंतीच्या उद्घाटनाच्या पूर्वी मी 1 तास अगोदर येऊन बसलो. आता मी हातात घड्याळ बांधले, त्याच्यामुळं घड्याळ बांधल्यामुळं मी सारखं घड्याळाकडे बघत राहतो. त्याच्यामुळे माझ्यामुळं उसळ होऊ नये. लोक म्हणू नये की घड्याळ बांधलेला माणूस एवढा उशिरा येतो काय, त्याची काळजी घेऊन वेळेवर येण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यातही तशा पद्धतीचा प्रयत्न राहील. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या जन्मोत्सव समितीचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, कोणाच्या नावाचा उल्लेख करणं राहिला असेल, कोणी वेगळा अर्थ करण्याची गरज नाही, त्यांची माफी मागतो आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज.